नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा चर्चा वोट जिहादची म्हणूनच गरज इस्लामसह जिहाद समजून घेण्याची. होय मंडळी, राजकीय क्षेत्रात वोट जिहादची चर्चा सुरू झालेली आहे. लोकसभा निवडणुकांनंतर आलेले जे आकडे आहेत, झालेलं जे मतांचं ध्रुवीकरण आहे, त्या आधाराच लव जिहाद, लँड जिहाद यानंतर देशात वोट जिहाद सुरू आहे अशा प्रकारची मांडणी होत आहे, अशा प्रकारची चर्चा होत आहे. भारतीय जनता पार्टी ह्या चर्चेला पुढे नेत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्या अशा प्रकारच्या भाषेंचा किंवा संकल्पना मांडण्याचा स्वभाव नाही, त्यांनी थेट वोट जिहादची चर्चा घडवून आणलेली आहे आणि विषय गंभीर आहे अशा प्रकारे तो अधोरेखित केलेला आहे. आणि म्हणूनच मंडळी, या सगळ्या पार्श्वभूमीवर जिहादची संकल्पना, इस्लाम, शरिया, कुराण, हदीस असं जे जे काही आहे ते आपण मुळापासून अभ्यासलं पाहिजे आणि त्याच्या आधारे आपल्याला व्यक्त होता येईल. मुद्दा काय आहे की भारतीय जनता पार्टी वोट जिहाद मांडतीये म्हणजे आता विधानसभेत त्यांना हिंदू मतांचं ध्रुवीकरण करायचंय अशी आपण एक समजा भूमिका घेतली तर मंडळी, राजकीय क्षेत्राकरता ती भूमिका योग्य वाटेल, पण दीर्घकाळाकरता ही भूमिका उपयोगी ठरणार नाही. आणि म्हणून जे वोट जिहाद आहे असं म्हणतायत त्यांची जेवढी जबाबदारी आहे तो सिद्ध करण्याची तेवढीच जबाबदारी आहे वोट जिहाद अस्तित्वातच नाहीये असं जे म्हणतायत त्यांची जबाबदारी आहे. वोट जिहाद नावाचा बागुलबुवा जाणीवपूर्वक उभा केला जातोय असे ज्यांचं म्हणणं आहे, त्यांनी खरं म्हणजे पुढाकार घ्यावा आणि अभ्यासातून, आकडेवारीतून सिद्ध करावं की वोट जिहाद अस्तित्वात नाही. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर जिहाद काय आहे, जिहादचे किती प्रकार आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. यथावकाश आपण मॅक कट्ट्यावर या जिहादच्या प्रकारांविषयी बोलणार आहोत, पण जिहाद बै सैफ याचा अर्थ काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. धर्माकरता, आपल्या देवाकरता केलेलं युद्ध म्हणजे जिहाद आहे. होय, असं म्हटलेलं आहे. आता या जिहादच्या व्याख्या आपण गुगल सर्च केलात तर आपल्याला मिळू शकतील. नरहर कुरुंदकर जे ज्येष्ठ लेखक होते, विचारवंत होते आणि महाराष्ट्रातल्या सेक्युलर पुरोगाम्यांचे लाडके आहेत. म्हणजे त्यांचे लाडके आहेत म्हणून ते ज्येष्ठ किंवा अभ्यासू ठरत नाहीत, ते मुळात लाडके अभ्यासू होतेच. मग असे जे कोणी असतात ते सोयीनी आपले आयकॉन करायचे, ही इथल्या पुरोगाम्यांची जुनी स्टाईल आहे. त्यांचं जागर नावाचं पुस्तक आहे. त्या जागरमधले शेवटचे 3 लेख आहेत. त्यातला एक लेख आहे धर्मग्रंथ, अनुयायी आणि जीवन, आणि दुसरा लेख आहे सेक्युलरिझम आणि इस्लाम. धर्मग्रंथ, अनुयायी, जीवन या लेखात त्यांनी जिहादचं विवेचन केलेलं आहे आणि जिहादमधून मुस्लिम मानसिकतेचं आपलं लक्ष वेधलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारची जी जिहादविषयी असलेली उपलब्ध माहिती आणि जगभरात जिहाद म्हणून त्याचं झालेलं प्रकटीकरण हे जर आपण लक्षात घेतलं तर मग वोट जिहाद म्हणजे नेमकं काय हे आपल्या लक्षात येईल. भारतीय जनता पार्टीने असं म्हटलेलं आहे, आकडेवारी दिलेली आहे आणि ते सिद्ध करतायत की मुस्लिम मतांचं झालेलं ध्रुवीकरण ठरवून हिंदू उमेदवारांना पाडण्यात आलेलं आहे. आता त्यात पण एक संदर्भ असा जोडता येईल की अधीर रंजन चौधरी, पश्चिम बंगाल काँग्रेसचे नेते जे सातत्याने जिंकत होते, ते काँग्रेसचे असून सुद्धा तिथे पराभव झालेला आहे. त्यांच्या समोरचा कॅन्डिडेट हा मुस्लिम होता, तो जिंकलेला आहे. म्हणजेच जिहाद स्पष्ट आणि स्वच्छ आहे. केवळ भाजपवाला, केवळ हिंदू आहे म्हणून, म्हणजे तो भाजपमध्ये असलेला हिंदू आहे म्हणून नाही, तर मग तो हिंदू आहे आणि तो अन्य राजकीय पक्षात असेल आणि त्याच्या विरोधात असलेला उमेदवार हा जर मुस्लिम असेल तर त्याला मतदान केलं पाहिजे, अशा प्रकारची एक राजकीय मांडणी केली जात आहे. आणि त्यालाच भारतीय जनता पार्टी वोट जिहाद म्हणत आहे. आणि त्याच्याकरता मग मानखुर्दचा संदर्भ दिला जातो, धुळ्यातल्या मालेगावचा संदर्भ दिला जातो, देशात असं अन्य ठिकाणी घडलेलं आहे त्याचा संदर्भ दिला जातो. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धर्माचे जर पाठराखण करायचे असेल, एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र हे सूत्र जर पुढे न्यायचं असेल, महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती जर पुढे न्यायची असेल, तर जागरूक नागरिक, कर्तव्यदक्ष मतदार म्हणून
आपल्याला सजग राहावं लागेल, सावध व्हावं लागेल आणि चिकित्सक आणि अभ्यासू वृत्तीने जिहादच्या संकल्पनांकडे बघायला लागेल. केवळ विधानसभेचा विषय आलाय असं न करता या निमित्ताने आपल्याला अभ्यास करण्याची संधी आहे, या निमित्ताने आपल्याला समाजात चर्चा घडवून आणण्याची संधी आहे. मंडळी, चर्चा, संवाद यातून विषय पुढे जातात, ते दाबून टाकून पुढे जात नाही. दुर्दैवाने हिंदू विरोधकांनी किंवा एका विशिष्ट इकोसिस्टीमनी काही विषयांची चर्चाच होऊ दिलेली नाहीये आणि याच्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालेलं आहे तर मुस्लिम समाजाचं झालेलं आहे. ना धर्माची चिकित्सा नसल्यामुळे सुधारणांना वाव नाही आणि त्यामुळे राजसत्ता धर्मसत्ता याच्या आधारे धर्ममान्य प्रत्येक गोष्ट अशा प्रकारची मांडणी जी केली जाते त्यातून नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. असे प्रश्न जसे लोकशाही मार्गाने मतपेटीत सोडवले जातात, त्यामुळे ती एक संधी आलेली आहे आणि मतपेटीचा उपयोग करताना आपली जबाबदारी काय आहे तर या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. नरहर कुरुंदकर काय म्हणतायत, अन्य मंडळी काय म्हणतायत ते समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद आहे का हे डोळसपणे बघितलं पाहिजे. कोणीतरी संकल्पना मांडतीये म्हणून ती स्वीकारायची असं न करता आपण जर थोडेसे अधिक जागे झालो, सजग झालो तर या संकल्पना लक्षात येतील आणि मग महाराष्ट्राचा बंधुभाव टिकवायचा, महाराष्ट्राचं सौहार्द टिकवायचं, महाराष्ट्र हा एका अर्थाने देशाचा नेतृत्व करणारं राज्य होईल अशा प्रकारची एकदा त्याची पुनर्निर्मिती करायची. म्हणजे काय तर मंडळी, मला असं वाटतं की अशा ज्या वेगवेगळ्या संकल्पना येत आहेत, अशी जी वेगवेगळी मांडणी होतीये ज्याच्यातून महाराष्ट्राला धक्का लागतोय ते टाळलं पाहिजे. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.